आणि जोश हेझलवूडला मारत असताना फटका मारायच्या प्रयत्नामध्ये गिल आऊट झाला. त्याच्यानंतर साई सुदर्शन आऊट झाला. एक पाठोपाठ एक फलंदाज हे गुजरात टायटन्सचे आऊट होत राहिले आणि त्याच्यामध्ये कृणाल पंड्यानी अत्यंत हुशारीने जोस बटलरची ज्या पद्धतीने स्टंपिंगची विकेट काढली, अप्रतिम. म्हणजे हा सगळा प्रकार काय दिसतो की तुम्ही विचार जो करता तो तुम्हाला एक्झिक्यूट करता येतो, हे त्याच्यातनं दिसलं. जोश हेझलवूडच्या बॉलिंगमधनं ते दिसलं. भुवनेश्वर कुमार तर या संपूर्ण सिरीजमध्ये आउटस्टँडिंग राहिलेला आहे. त्यामुळे ज्या वेळेला तळामध्ये म्हणजे तळातल्या फलंदाजांना हाताशी घेऊन वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक केलं, म्हणून 155चा धावफलक तरी जीटीला उभारता आला. हा धावफलक पुरेसा नव्हता, हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो आणि तुम्हालाही त्याचा अंदाज आलेला असेल. कारण आरसीबीची बॅटिंग इतकी तगडी आहे की त्यांना भीती दाखवणारा हा धावफलक असू शकत नाही. सुरुवातीला काही अत्यंत धोकेबाज फटके हे खेळले गेले, ज्याच्यामध्ये व्यंकटेश अय्यरनी अगदी म्हणजे त्याच्या पायाला काहीतरी दुखापत झाली होती आणि तो मारत सुटलेला होता. कसाही करून तो बॉल मारायचा एवढंच त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि त्याच्या एक्झॅक्टली उलट कोहलीचं होतं. कोहलीला काय म्हणजे त्याचं दडपण येतं लोकांना, हेही मला माहिती आहे. आणि पायावरती त्याचा बॉल पडला की त्याला तोंडामध्ये गुलाबजाम भरवल्यासारखं मला वाटतं. पायावरती त्याचा मारा करत राहिले आणि कोहली त्याचा फायदा घेत राहिला. कधी फायनिंगला टिकल केलं तर कधी मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधनं बॉल भिरकावून दिला. आपटलेल्या बॉलला हुक पुलचे फटके मारले आणि हे सगळं करत असताना धावफलक पहिल्या 6 ओव्हरमध्ये झपाट्यानं वाढला. जरी सिराजनी काही काळानंतर व्यंकटेश अय्यरची विकेट काढली, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. जेव्हा तुम्ही कमी धावसंख्येच्या पाठराखण करत असता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला विकेट मिळाल्या तर दडपण समोरच्या संघावरती वाढतं, नाही तर काहीही उपयोग होत नाही. नेमकं तसंच झालं. कारण रबाडा म्हणा, त्याच्याबरोबर सिराज म्हणा, या सगळ्यांनी प्रयत्न नंतर खूप केले. राशिद खानने एका ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या, पण ते वराती मागणं घोडं होतं. कारण तोपर्यंत कोहलीची नजर स्थिरावलेली होती. त्याचं सर्वात वेगवान, त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक विक्रमासाठी म्हणतो, वेगवान IPL अर्धशतक त्याच्या नावावरती लागलेलं होतं. त्यामुळे जे काही फलंदाज हाताची होते, कृणाल पंड्या वगैरे लवकर आऊट झाले, देवदत्त पडिक्कल लवकर आऊट झाला, पाटीदार लवकर आऊट झाला, पण तरीही कुठलीही काही गडबड न करता कोहलीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि लागोपाठ दुसऱ्यांदा आरसीबीने IPLचं विजेतेपद मिळवलेलं आहे.